यावर्षी सुद्धा ते चित्र आहे, कारण अनेक चाकरमानी रस्ता खराब असल्यामुळे ट्रेनचा पर्याय घेतात. तर अजूनपर्यंत 30 गोष्ट सुरू आहे असं कोकणात असं वाटतं का तुम्हाला? 30 गोष्ट म्हणजे गेली, मला असं वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच सुरू आहे ना. आपल्याकडे अजूनही कोणत्या प्रकारचे नवीन विषयच आहेत त्या निवडणुकीला. आम्ही नोकरी देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, हे सुरू आहे अजून. मी मागे एकदा माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो, बरीच वर्ष झाली त्याला. आणि तिथे गेल्यानंतर मला सगळी तो देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला, तिथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? सगळं सुंदर आहे, सगळ्या नोकऱ्या आहेत, गाड्या आहेत, सगळं सगळं छान आहे, पण तिकडचा विरोधी पक्ष काय म्हणतो, काय देऊ? आपल्याकडे हेच सुरू आहे. वर्षानुवर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढतो, तेच विषय सुरू आहेत का? आई त्याच्यामध्ये बदल नाही. तिसऱ्या मुंबईवरती बोललात, परंतु मुख्यमंत्र्यांकडून असं वारंवार सांगितलं तर जेव्हा कुठे विकास होत असेल तेव्हा सुरुवातीला विरोधकांकडून विरोधच होतो, त्यानंतर अरे विकासाला विरोध नाहीये, माझं म्हणणे माणसांना अंधारात ठेवू नका. इथल्या मुलामुली आपण तेच बोलतोय का? मानगाव आणि रोहा यामध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर येणार होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला भूसंपादन जागा काढण्यात आली आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की रासायनिक जे कारखाने आहेत ते येणार नाही. मात्र आता प्रत्यक्षात जे आहेत ते रासायनिक कारखाने. मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर समजा आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा एक प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतात, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होताय म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुमचं अस्तित्व संपलं. हे रासायनिक कारखाने बिरखाने खूप नंतरची गोष्ट. पहिली जमीन विकणं, इथून पहिली सुरुवात आहे.